नागपूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येते आहे। कळमेश्वर तालुक्यातल्या राऊळगाव जवळच्या बारूद आणि त्यापासून डेटोनेटरसह इतर स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीमध्ये मोठा स्फोट झाल्याची बातमी समोर आलेली आहे। या स्फोटात सुमारे 18 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर जखमींना रुग्णालयात हलवण्यात आलंय। जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे। की विभत्स परिस्थिती होती की न बघण्यासारखी होती। खूप मोठी घटना आहे। 18 केसेस जवळपास झालेल्या आहेत। टेक्निकल माणसं नसल्यामुळे ही चूक झाली। मिळालेल्या माहितीनुसार SBL एनर्जी प्लांटमध्ये डिटोनेटर, स्लरी एक्सप्लोजिव्ह आणि कार बूस्टर तसंच सिस्मिक एक्सप्लोजिव्ह तयार केले जातात। रविवारी सकाळी 7च्या सुमारास एका युनिटमध्ये अचानक मोठा स्फोट झाला। या अपघातावेळी प्लांटमध्ये 30हून अधिक कामगार कार्यरत होते। स्फोट होताच परिसरात एकच खळबळ उडाली। माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांना तात्काळ कळवण्यात आलं। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्याचं कार्य तसंच बचाव कार्य युद्धपातळीवर करण्यात आलं। या भीषण अपघातात आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झालाय, तर जखमींवर नागपूर शहरातील खासगी तसंच शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यातील 10 जणांची प्रकृती चिंताजनक आहे। मृत आणि जखमींपैकी बहुसंख्य महिला कामगार असल्याचं समोर आलंय। SBL एक्सप्लोजिव्ज म्हणून आहे आणि त्या फॅक्टरीमध्ये सकाळी 7:30 वाजता ब्लास्ट झाला। त्याच्यात ज्या ऑन ड्युटी फिमेल्स होत्या, टोटल मला वाटतं एका शिफ्टमध्ये 20 बायका काम करतात, त्यातल्या 18 फिमेल्स ह्या आमच्याकडे ॲडमिट झालेल्या आहे। एक जण जी लेडीज आहे ती ब्रॉड डेड आहे आणि अशा प्रकारे ज्या केसेस ॲडमिट केलेल्या आहेत त्यातल्या सगळ्या केसेस सध्या आम्ही ICUमध्ये शिफ्ट केल्या। इट्स अ मास कॅज्युलिटी। त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना काही मांडीचं हाड, काही लोकांना हाताचं हाड सुद्धा तुटलेलं आहे। 2-3 बायका शॉकमध्ये आहे, ज्यांचं ब्लड प्रेशर आणि पल्स हे सध्या नॉट पाल्पेबल अँड नॉट रिचेबल आहे। तर अशा प्रकारे बऱ्याच घटनांमुळे आपल्याला आता अर्जंटमध्ये जेव्हा ह्या केसेस आमच्याकडे 7:30 वाजता फोन आला आणि 8:30 वाजता त्या ॲडमिट झाल्या, आमची टीम लगेच इथे तयार होती ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये आणि सगळ्यांना आम्ही लगेच सेंट्रल लाईन, कॅथेटरायझेशन, लॅब इन्व्हेस्टिगेशन्स करून आता आम्ही प्रत्येकाला ऑपरेशन थिएटरमध्ये घेत आहोत। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाकडून घटनेची माहिती घेतली आणि जखमींना उच्च दर्जाचे उपचार देण्याचे निर्देश दिले। या अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि कामगार संघटनांनी कंपनीच्या सुरक्षा उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। कंपनीनं सुरक्षेबाबत घोर निष्काळजीपणा दाखवल्याचा आरोप केला जातोय। काही कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण न घेता कामावर ठेवलं जात असल्याचा आरोप देखील करण्यात आलाय। इथे हे काही पहिल्यांदा घडलेली गोष्ट नाही आहे आणि त्रुट्या म्हणायला गेलं तर तिथे त्यांची एक ॲम्ब्युलन्स अवेलेबल आहे, फक्त फायर ब्रिगेडची गाडी नाही आहे। वेळेवर सोलार कंपनीकडनं फायर ब्रिगेडची गाडी हा इन्सिडेंट जेव्हा सकाळी घडला तेव्हा वेळेवर फायर ब्रिगेडची गाडी सोलार कंपनीकडनं पाठवण्यात आली आणि आम्ही जे तिथे प्रत्यक्षरित्या पाहून आलो, म्हणजे इतकी विभत्स परिस्थिती होती की न बघण्यासारखी होती। कोणाचे हात तुटलेले आहे, कोणाचे पाय तुटलेले आहे, कोणी खिडकीत पडून म्हणजे अटकलेली बॉडी जळून राहिली आहे, अशी परिस्थिती होती। आता गेलेल्यांची संख्या जर बघायला गेलं तिथे त्या प्लांटमध्ये 43 लोक काम करून आले होते, ज्यापैकी जवळपास तिथल्या कामगारांचं असं म्हणणं आहे की 2 ते 3 लोक फक्त जे बाहेर निघू शकले, जे गेटजवळ होते। बाकीच्यांची तर अशी परिस्थिती होती की बाहेरही पडू शकत होते। आणि सेफ्टी नॉर्म्सवर बघायला गेलं सर, फायर इन्स्टिट्यूशन नाही आहे किंवा कुठलीच गोष्ट तिथे सेफ्टीच्या नॉर्म्सवर नाही आहे। फक्त कामगारांचं एक प्रकारचं छळ किंवा जीव घेणं अशी परिस्थिती करून टाकली आणि इतक्यादा वारंवार सांगूनही त्यांनी अजूनपर्यंत काही बदल घडवून आणलेला। पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय। या अपघातामुळे पुन्हा एकदा औद्योगिक सुरक्षा उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय। स्थानिक नागरिक मृतांच्या कुटुंबियांना तत्काळ आर्थिक मदत आणि जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करतायत। SBL या कंपनीचा प्लांट आहे। ही कंपनी विस्फोटक क्षेत्रातील विविध प्रॉडक्ट्स बनवते, त्यापैकी डिटोनेटर्स बनवणाऱ्या युनिटमध्ये आज सकाळी 6:30 ते 7च्या दरम्यान हा स्फोट झाला आणि त्यावेळेस सकाळच्या पाळीचे जवळपास 43 कर्मचारी उपस्थित होते, अशी माहिती समोर आली आहे। ब्लास्ट झाल्यानंतर तातडीनं जखमींना नागपुरात दाखल करण्यात आलं। त्यापैकी नागपुरातील ऑरेंज सिटी या खाजगी रुग्णालयात साधारणतः 20 लोकांना दाखल करण्यात आलं आहे आणि डॉक्टरांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार अनेकांची प्रकृती ही चिंताजनक आहे, कारण जे बर्निंग पर्सेंटेज आहे त्यापैकी अनेकांचं ते 80 ते 100% दरम्यान आहे। मात्र तरी देखील डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे आणि मृतकांचा आकडा वाढू शकतो अशी देखील भीती त्यांनी व्यक्त केली। भारत कर्मचारी संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की या कंपनीत
कर्मचाऱ्यांच्या आणि कामगारांच्या सेफ्टीसाठी जे निकष जे केंद्र सरकारने दिलेले आहे त्याचं पालन केलं जात नव्हतं असा आरोप त्यांनी केला. अनेकदा संघटनेच्या वतीने देखील इशारारूपी पत्र पाठवण्यात आलं होतं, तरी देखील त्यांनी दखल घेतलेली नव्हती असाही आरोप संघटनेनं केला आहे. कॅमेरा पर्सन दिनेश सातोतेसह राहुल जोशी, USN न्यूज, नागपूर.